नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी. या चालू घडामोडी विषयाची तयारी आपण या यूट्यूब चॅनलवर करून घेणार आहोत. तसेच पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी आपण प्रश्नांचा सराव या चॅनलवर आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि ह्या ज्या दररोज चालू घडामोडी प्रश्नांची सिरीज आपण घेणार आहोत त्याचीच PDF तुम्हाला हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आजच्या दिवसातील चालू घडामोडी प्रश्न आज दिनांक 1 एप्रिल 2026. चला करूया सुरुवात. पहिला प्रश्न, मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी पहिल्यांदाच कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आली? कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आली तर अश्विनी भिडे. हा प्रश्न IMP राहील. हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट, कारण पहिल्यांदाच कोणत्या तरी महिलेची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती बघूया. त्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होत्या आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक सुद्धा होत्या. त्या 1995 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. दुसरा प्रश्न बघूया. पुरुष एकेरीत मियामी ओपनचे विजेतेपद कोणत्या टेनिसपटू खेळाडूने पटकावले आहे? कोणत्या टेनिसपटू खेळाडूने पटकावले आहे तर यानिक सिनर. हा कोणत्या देशाशी संबंधित आहे तर इटली. अधिक माहिती बघूया. त्याने अंतिम सामन्यात जिरी लेहेका याचा पराभव केला आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? एरिना सबलेंका. कोणी पटकावले? एरिना सबलेंका. बघूया तिसरा प्रश्न. भारतीय नौदलामध्ये कोणती 3 नवीन जहाजे सामील झाली आहे? कोणती 3 नवीन जहाजे सामील झाली आहे तर दुनागिरी, संशोधन आणि अग्रय. याबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया. याचं निर्माण कुठे झाले? गार्डन रिच शिप बिल्डिंग अँड इंजिनियर्स लिमिटेड कुठे? कोलकाता या ठिकाणी या तिन्ही जहाजांची निर्मिती झाली आहे. दुनागिरी हे जे जहाज आहे हे INS नीलगिरी या वर्गातील कितवे जहाज आहे? 5वे जहाज आहे. ते प्रोजेक्ट 17A अंतर्गत निर्माण केले आहे. चौथा प्रश्न. जनगणना 2026 चा पहिला टप्पा कधीपासून सुरू होत आहे? कधीपासून सुरू होते? 1 एप्रिल 2026 पासून, म्हणजेच आजपासून. याबद्दल अधिक माहिती जाणूया. पहिल्या टप्प्यासाठी एकूण 33 प्रश्न निश्चित करण्यात आले. किती प्रश्न? 33 प्रश्न. ही जनगणना संपूर्णपणे कशी असणार आहे? डिजिटल. कशी असणार आहे तर डिजिटल असणार आहे. हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा असेल. यामध्ये 30 लाख कर्मचारी मोबाईल ऍपद्वारे माहिती गोळा करणार आहे. किती? 30 लाख कर्मचारी मोबाईल ऍपद्वारे माहिती गोळा करणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. 5वा. इंडिया फार्मा परिषद 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणूया. ही कितवी आवृत्ती या परिषदेची? ही असेल 9वी आवृत्ती. याचा कालावधी काय असेल? 13 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभाग कोणाकोणाचा आहे? औषध निर्माण विभाग, फिक्की आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स यांचा सहभाग या परिषदेला असणार आहे. 6वा प्रश्न बघूया. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन किती टक्क्यांनी वाढले? किती टक्क्यांनी वाढले तर 5.2% वाढले. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO ने प्रसिद्ध केली आहे. 7वा प्रश्न. कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले? कोणत्या देशाचे ते राष्ट्रपती होते तर सुरिनाम. ते 2020 ते 2025 या दरम्यान ते या देशाचे राष्ट्रपती होते. ते भारतीय वंशीय आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. 8वा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला बफर क्षेत्राचे नियंत्रण मिळाले आहे? बफर क्षेत्राचे नियंत्रण मिळाले आहे तर कोणते? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात आहे. या प्रकल्पाची घोषणा कधी करण्यात आली होती? 2013 साली करण्यात आली
होती. 9वा प्रश्न बघूया. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाचा उपयोग करण्यावर बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशिया मधला पहिला देश कोणता ठरला आहे? तर इंडोनेशिया ठरला आहे. 10वा प्रश्न. गणिताचा नोबेल समजण्यात जाणारा एबेल पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणाला सन्मानित करण्यात आले? गर्ट हाल्टिंग्स यांना. गर्ट हाल्टिंग्स यांना. याबद्दल अधिक माहिती बघूया. एबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले जर्मन गणित तज्ञ ठरले आहे. कोणते? पहिले जर्मन गणित तज्ञ ठरले आहे. हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स द्वारे दिला जातो. कशाबद्दल त्यांना मिळाले? अरिथमॅटिक जिओमेट्री मधील त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अदानी समूहाद्वारे भारतीय सेनेला सोपविलेल्या LMGS च्या पहिल्या बॅचचे नाव काय? काय नाव आहे? तर प्रहार. LMG काय? लाईट मशीन गन. त्या किती आता पहिल्या बॅचला किती देण्यात आल्या? 2000 देण्यात आल्या आहेत. याची निर्मिती कुठे झाली? तर ग्वाल्हेर. यामध्ये अदानी समूहासोबत कोणता देश आहे? तर इस्रायल आणि अदानी समूह या गन बनवत आहे. 12वा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न आजच्या दिवसातला. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 नुसार कोणत्या महिला हॉकी खेळाडूला प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणाला आले? तर नवनीत कौर या हॉकी महिला खेळाडूला सन्मानित करण्यात आले. पुरुष याच्यात कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हार्दिक सिंह. कोणाला? तर हार्दिक सिंह. हे होते आपले आजचे 12 प्रश्न. आपण एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस सुद्धा बघून घेऊया. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह असणार आहे. 2 एप्रिलला कोणता दिवस असणार आहे? तर आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिलला कोणता दिवस असणार आहे? तर खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिलला कोणता असणार? तर राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिलला काय असणार आहे? जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिलला जलसंधारण दिवस. 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिलला जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिलला जागतिक सांस्कृतिक दिन आणि जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते आपले आजच्या दिवसातील संपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न आणि एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस, जे की आपण आजपासून दररोज आपल्या या स्टडी पॉइंट मराठी युट्यूब चॅनलवर आपण घेणार आहोत. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपला टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी पॉइंट मराठी. या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करा. हीच सेम PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला.